घेणार. मग लोखंडाचं वजन होत नाही का मग? सर होते. मग लोखंडच काऊन घ्यायला तू? सध्याचं लय मोठं वजन नाही ना. लोखंडाचं वजन नाही होत. कापसाचं होते सर जास्त. कापसाचं वजन जास्त होतं. पण दोन्ही बी 10 किलो आहे ना. सर ते लय मोठं राहते ग थोडं. मग ते जास्त वजन होतं. आणि लोखंडाचं कमी. 10 किलो पण ते. पण सर ते लय मोठं होते ग थोडं. म्हणून वजन जास्त होतं. आणि लोखंड लहान असल्यामुळे वजन पण दोन्ही 10 किलो आहे ना. मग तू काय घेशील? सर मी लोखंडी. आणि कापूस काऊन नाही ना? नाही सर त्यातले मोठे मोठे होते. कसं घ्यावं सर ते? पण दोन्ही 10 किलो आहे ना. सर पण कापूस कसा घ्यावा त्याचं किती मोठं घेतो? डोक्यावर वजन 10 किलो कापसाचं केवढं गोटड होणार आहे? लय मोठं होतंय. केवढं होईल? तरी सर एवढं होतंय. मग जास्त होईल का जड ते? मग कापूस 10 किलो जास्त जड होईल. आणि लोखंड हलकं होईल. मग तू लोखंड घेशील का? हो सर. कापूस लय वजन होईल. सर त्याचं मोठं गजड होतंय ना. मग तू ते कापूस नेणारच नाही का? सर. का लोखंड नेशील? हो सर. आणि 10 किलो असेल तर सारखं असेल तर सर मग लोखंड. काऊन? सर लोखंड कामी येतंय ना. इकायला पण येतंय सर. आणि कापूस सर कापूसाला भावच नाही जास्त. तुला न्यायचं नाही घरी, फक्त नेऊन ठेवायचं तिकडं. मग 10 किलो सोनं घेशील का 10 किलो लोखंड? सर 10 किलो सोनं घेईन. काऊन? हलकं काय राहील? सोनं राहील का लोखंड राहील? सोनं. सोनं हलकं राहत आहे ना. आणि लोखंड जास्त राहतं. मग 10 किलो लोखंड नेशील का 10 किलो सोनं नेशील? सर 10 किलो सोनं घेईन. काऊन बरं? सर ते किती मोठं राहतं इकायला कामी येतंय. विकायचं नाही, फक्त नेऊन ठेवायचं. ते कोणाचं तरी कामाला आहे आपण. ते सांगितले 10 किलो लोखंड नेऊन ठेव, नाही 10 किलो सोनं नेऊन ठेव. तू काय नेऊन ठेवशील? सर मी 10 किलो सोनं लिहिलं. काऊन पण? सर ते दिलं ते येईल ना मग. नाही पण तुला मग म्हणलं तू लोखंड ठेव. तू लोखंड ने, दुसऱ्याला नेऊ दे सोनं. मग सर मग मी सोनं नेईन. ते लोकांनी. पण मग जड होईल ना लोखंड जास्ती. सोनं हलकं राहतं ना. मग सर नेऊन ठेवीन ना. मग जड काय जास्ती? लोखंड. आणि सोनं जास्ती जड. मग तुला हलकं काय जाईल? सोपं काय जाईल न्यायला? सोनं सोपं जाईल, सारखंच राहील ना. पण न्यायला सोपं काय जाईल? सोनं. काऊन बरं? सर ते हलकं राहतं. सोनं नेशील का? लोखंड नाही नेणार. काऊन? सर लोखंड जड आहे. आणि कापूस हलका राहतो. मग कापूस नेशील का? ते गठुडं लय मोठं होईल. जाय बस, समजलं का?